काय झालं असतं जर आपल्या भारतातील पश्चिमी घाट नसते तर? त्याला महाराष्ट्र, कर्नाटकात सह्याद्री, केरळमध्ये सह्य पर्वत आणि तमिळनाडूमध्ये निलगिरी मलाई म्हटले जाते. आपल्या 3 महत्त्वाच्या नद्यांचा उगम झाला नसता, ज्या नद्या आपल्या 4 राज्यांच्या पाण्याचे स्रोत आहेत. मुंबई, कोचीनसारख्या शहरात पाऊस पडला नसता, अरबी समुद्रातून आलेल्या वाऱ्यांना अडवण्यासाठी कोणीही नसते. भारताच्या पश्चिमेला जी नैसर्गिक बंदरे आहेत ती नसती, कारण या पश्चिम घाटातूनच छोट्या छोट्या नद्या वाहत समुद्राला मिळतात, ज्या जास्त प्रमाणात गाळ वाहून नेत नाही. म्हणूनच जहाजे येथे सहजपणे येऊ शकतात. भारताच्या 27% झाडे नष्ट झाली असती, कारण पश्चिमी घाट युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून ओळखले जाते, ज्यामध्ये बरेच नॅशनल पार्क आणि अनेक दुर्मिळ प्रजाती आढळून येतात. तमिळनाडू आणि कर्नाटकमधील अनेक आदिवासी जमाती अस्तित्वातच नसत्या जर पश्चिमी घाट नसते तर. दरवर्षी 40 लाख टन कार्बन वातावरणामधून ॲब्झॉर्ब केला गेला नसता जर हे पश्चिमी घाट नसते तर. या फक्त पर्वतरांगा नाहीत तर भारताची